कधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण थांबवून सौंदर्याचं कौतुक केलं, तर अल्बानियाच्या पंतप्रधानांनी गुडघ्यावर बसून तिचं स्वागत केलं. आणि जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतली, तेव्हा संपूर्ण सोशल मीडियावरती #मेलोडी ट्रेंड व्हायला लागलं. आज जगात अशी एकही मोठी समिट नाही आहे जिथे जॉर्जिया मेलोनी यांची एंट्री चर्चेचा विषय ठरत नाही. कधी त्यांच्या आत्मविश्वासाची चर्चा होते, कधी स्टाईलची, तर कधी त्यांच्या बेधडक वक्तव्यांची. पण या ग्लॅमर, व्हायरल व्हिडिओ आणि जागतिक चर्चांच्या मागे एक अशी कहाणी दडलेली आहे जी एखाद्या सिनेमालाही मागे टाकेल. कारण हीच ती मुलगी आहे जिचे वडील ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात तुरुंगात गेले. घरची परिस्थिती इतकी बिकट होती की तिला नाईट क्लबमध्ये बारटेंडर म्हणून काम करावं लागलं. आणि आज तीच महिला युरोपमधील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनली आहे. नेमक्या कोण आहेत जॉर्जिया मेलोनी आणि बारटेंडर मेलोनी? इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कशा बनल्या, त्यांचा संघर्ष, राजकारणातला प्रवास आणि जगभरात निर्माण झालेली त्यांची क्रेज, सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. इटलीच्या राजकारणात आज ज्या महिलेचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत असतं ती म्हणजे जॉर्जिया मेलोनी. पण जगातल्या शक्तिशाली महिलांमध्ये गणल्या जाणाऱ्या मेलोनींचं आयुष्य सुरुवातीपासूनच इतकं सोपं नव्हतं. त्यांच्या जन्माआधीच त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म 5 जानेवारी 1977 रोजी इटलीची राजधानी रोम इथे झाला. त्यांचं बालपण गर्बाटेला या कामगार वर्गीय भागात गेलं. मेलोनी आपल्या आत्मचरित्रात लिहितात की त्या आईच्या गर्भात असताना त्यांच्या आईने गर्भपाताचा विचार केला होता. शेवटच्या क्षणी त्या क्लिनिकमधून परतल्या आणि याच निर्णयामुळे जॉर्जिया या जगात आल्या. मेलोनी नेहमी म्हणतात की मी माझ्या आईच्या धैर्याची ऋणी आहे. पण हा संघर्ष इथेच थांबला नाही, कारण 1978 मेलोनी फक्त 1 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी कुटुंब सोडलं. वडील स्पेनच्या कॅनरी बेटांवर जाऊन दुसरं लग्न करून स्थायिक झाले. एका छोट्याशा मुलीसाठी हा मोठा धक्का होता. आई एना यांनी 2 मुलींना सांभाळण्यासाठी खूप संघर्ष केला. घरात आर्थिक संकट होतंच, पण त्यात आणखी एक भयंकर घटना घडली. जॉर्जिया फक्त 3 वर्षाच्या असताना मेणबत्त्यांमुळे त्यांच्या घराला आग लागली. काही मिनिटात सगळं जळून खाक झालं. कपडे, खेळणी, आठवणी, सगळं काही संपलं. त्यानंतर मेलोनी आणि त्यांची बहीण आजी आजोबांच्या घरी राहायच्या. गरिबी इतकी होती की मेलोनी कॉलेजमध्ये देखील जाऊ शकल्या नाहीत. घर चालवण्यासाठी त्यांनी लहान सहान कामही केली. कधी सीडीज विकल्या, कधी मुलांची काळजी घेतली, तर कधी रोमच्या प्रसिद्ध पायपर क्लबमध्ये बारटेंडर म्हणून काम केलं. या संघर्षातूनच त्यांना हिंमत आणि प्रेरणा मिळाली आणि त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. त्या MSI नावाच्या पक्षात सामील झाल्या. हा पक्ष मुसोलिनी समर्थकांनी स्थापन केलेला असल्यानं त्यावर फॅसिस्ट विचारसरणीचा शिक्का होता. त्यामुळे मेलोनींच्या राजकीय प्रवासावर सुरुवातीपासूनच टीका झाली, पण त्या मागे हटल्या नाहीत. पुढे इटलीतल्या प्रसिद्ध न्यायाधीश पावलो बोर्सेलिनो यांची माफियांनी हत्या केली. या घटनेनं मेलोनी हादरल्या. त्यांनी ठरवलं आता फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. याच काळात त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ राजकारणासाठी झोकून दिलं. परिणामी 1990च्या दशकात मेलोनींची वक्तृत्व शैली आणि आक्रमक स्वभाव चर्चेत यायला लागला. लोकांना त्यांच्यात वेगळी ऊर्जा दिसत होती. त्या मंचावर बोलताना राजकारण्यांसारख्या अजिबात वाटत नव्हत्या. त्या सामान्य लोकांसारख्या बोलत होत्या. त्यांच्या भाषणात राग होता, भावना होत्या आणि संघर्षाची झलकही होती. त्यामुळे यूथ त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागले. 2004 वयाच्या 27व्या वर्षी त्या इटलीतल्या युवा संघटनेच्या राष्ट्रीय प्रमुख बनल्या. त्यानंतर 2006 खासदार आणि 2008 इटलीच्या इतिहासातील सगळ्यात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक बनल्या. हा प्रवास ना एखाद्या चित्रपटासारखा होता. ज्या मुलीला कॉलेजची फी परवडत नव्हती ती आता देशाच्या संसदेत बसली होती. पुढे 2012 मेलोनींनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्याला नाव दिलं ब्रदर्स ऑफ इटली. सुरुवातीला लोकांनी त्यांना गंभीरपणे अजिबात घेतलं नाही. 2018च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त 4.4% मतं मिळाली. पण मेलोनी शांत बसल्या नाहीत. त्यांनी सोशल मीडियावरती आक्रमक प्रचार केला, लोकांमध्ये फिरल्या आणि स्वतःची सामान्य स्त्री अशी प्रतिमा तयार केली. दरम्यान त्यांचं एक भाषण देखील जगभर व्हायरल झालं होतं. मी जॉर्जिया आहे, मी एक स्त्री आहे, मी एक आई आहे, मी ख्रिश्चन आहे आणि तुम्ही माझी ओळख माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. या भाषणानंतर मेलोनी लाखो लोकांसाठी प्रेरणा बनल्या. पारंपरिक मूल्यांवर ठाम राहणारी आणि स्पष्ट बोलणारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि 2022च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने इतिहास घडवला. 26% मतांसह ब्रदर्स ऑफ इटली देशातला सगळ्यात मोठा पक्ष बनला आणि 22 ऑक्टोबर 2022 रोजी जॉर्जिया मेलोनी इटलीच्या इतिहासातल्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. एका संघर्षमय बालपणातून आलेल्या महिलेने 161 वर्षांच्या पुरुषप्रधान राजकारणात इतिहास रचला होता. आज मेलोनी फक्त इटलीपुरता मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. जागतिक राजकारणात त्यांची
त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली आहे। नरेंद्र मोदी यांच्यासोबतची त्यांची #मेलडी सेल्फी जगभर व्हायरल झाली। डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात त्यांना सुंदर महिला म्हटलं, तर इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या स्वागताच्या शैलीमुळेही त्या चर्चेत आल्या। त्यांचा मोकळा स्वभाव, विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास लोकांना आकर्षित करतो। पण मेलनींची खरी ताकद त्यांच्या संघर्षात आहे। गर्भात असतानाच जिच्या अस्तित्वावर प्रश्न होता, वयाच्या पहिल्याच वर्षी ज्यांना वडिलांनी सोडलं, गरिबीत वाढलेल्या आणि बारमध्ये काम करणाऱ्या त्या मुलीने आज जगातल्या शक्तिशाली महिलांमध्ये स्थान मिळवलंय। म्हणूनच जॉर्जिया मेलनींची कहाणी ही फक्त राजकारणाची नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वतःचं भविष्य स्वतः घडवणाऱ्या एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट आहे। तुम्हाला जॉर्जिया मेलनींची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लगावती।